पुढच्या बातम्यांकडे वळूया। व्यापारी लघु उद्योगांसह विविध क्षेत्रांना करसवलतींच्या रूपाने दिलासा देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला। त्याचबरोबर रेल्वेच्या सेवांवरील कर हटवण्यात आले असून कर थकबाकीदारांनाही व्याज आणि दंड माफ करून दिलासा देण्यात आलाय। बैठकीनंतर सीतारामन यांनी या निर्णयाची माहिती दिली। जीएसटी परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयामुळे व्यापारी, मध्यम आणि लघु उद्योग आणि करदात्यांना फायदा होणार आहे। विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांवर आकारण्यात येणाऱ्या करांमध्येही सवलत देण्यात आली आहे। तर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या अखत्यारीत आणण्यास अनुकूल असून याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र राज्य सरकारांशी या संदर्भात चर्चा केली जाईल। राज्य सरकारांबरोबर मिळून जीएसटी ठरवला जाईल अशी ही माहिती मिळते आहे। त्याचबरोबर खतं जीएसटी मुक्त करण्याचीही शिफारस करण्यात आल्याचं समजतंय। The condition, of course, is those provided these services are supplied for a minimum continuous period of 90 days. So it's not like, I don't want to take the name of branded names. It's not as if tourists who come and stay for 3-4 days and go away, no GST. No. It is meant for students, and therefore if they come and 90 continuous days if they stay, yes, they're exempt. जीएसटी पण काउन्सिलची काल मीटिंग झाली। त्याच्यात नक्की जीएसटी काउन्सिलमध्ये दुधाचा जीएसटी वाढवला असं वर्तमानपत्रात आलंय। तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने जीएसटी काउन्सिलमध्ये कोण हजर होतं आणि महाराष्ट्र सरकारला ह्या ज्या जीएसटीच्या रेट्स वाढवल्यात हे मान्य आहे का, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे महाराष्ट्राला दिलं पाहिजे।